खोली नंबर 404. प्रकरण 1. काचेचे घर आणि लोखंडी एकांत. मुंबईच्या गजबजलेल्या शहरात 60 मजली आकाश टॉवरच्या 404 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अद्वैत राहतो. तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे जो गेल्या 6 महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम करत आहे. त्याच्या आयुष्यात माणूस नावाचा प्राणी उरला नाहीये. उरले आहेत ते फक्त लॅपटॉपची स्क्रीन, पांढऱ्या शुभ्र भिंती आणि खिडकीतून दिसणारी मुंगीसारखी चालणारी शहर वाहतूक. अद्वैतच्या या प्रदीर्घ एकांतवासामुळे त्याच्या मनातील शांतता आता एका विचित्र कोलाहलात बदलू लागली आहे. त्याला आता शांतता नकोशी वाटते, कारण त्या शांततेत त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोकेही एखाद्या हातोड्याच्या प्रहारासारखे ऐकू येतात. प्रकरण 2. विसंगत सावली. एके रात्री अद्वैत आपल्या हॉलमध्ये बसलेला असताना त्याला जाणवले की खोलीतल्या दिव्याच्या प्रकाशात पडलेली त्याची सावली त्याच्या हालचालींशी जुळत नाहीये. त्याने चहाचा कप ओठांना लावला, पण सावलीने मात्र आपला हात खालीच ठेवला होता. अद्वैत थबकला. भ्रम असेल, त्याने स्वतःला समजावले. पण दुसऱ्या दिवशी तो जेव्हा आरशासमोर उभा राहिला तेव्हा आरशातल्या अद्वैतने त्याच्याकडे पाहून एक विकृत हास्य केले. तर खरा अद्वैत मात्र गंभीर होता. त्याचा स्वतःच्या अस्तित्वावरचा ताबा सुटू लागला होता. त्याच्या मेंदूतील एकाकीपणाने एक दुसरा अद्वैत जन्माला घातला होता, जो त्याच्यापेक्षा जास्त हिंस्र आणि बोलका होता. प्रकरण 3. भिंतींचे कान आणि अदृश्य शत्रू. आता अद्वैतला वाटू लागले की शेजारी राहणारे लोक त्याच्या विरुद्ध कारस्थान करत आहेत. जरी शेजारचा फ्लॅट कित्येक दिवसांपासून रिकामा होता तरीही अद्वैतला तिथून कुजबुजण्याचे आवाज ऐकू येत. त्याने आपल्या फ्लॅटचे दरवाजे आणि खिडक्यांच्या फटी टेप लावून बंद केल्या. त्याला वाटायचे की बाहेरचा प्रकाश किंवा हवा त्याच्या मनातले विचार चोरून नेत आहेत. तो आता तासनतास कोपऱ्यात बसून आपल्या सावलीशी भांडू लागला. तू मला सोडून का जात नाहीस, तो किंचाळायचा. आणि सावली भिंतीवरून खाली उतरून त्याच्या गळ्याभोवती हात आवळत असल्याचा त्याला भास व्हायचा. प्रकरण 4. सामाजिक अलिप्ततेचा कडेलोट. ऑफिसच्या मीटिंगमध्ये अद्वैत अचानक ओरडू लागला. कॅमेरा चालू असताना त्याला स्क्रीनवरच्या इतर लोकांचे चेहरे मानवी न वाटता राक्षसी वाटू लागले. त्याने लॅपटॉपची स्क्रीन फोडली. सामाजिक अलिप्ततेने त्याला अशा वळणावर आणले होते जिथे त्याला प्रत्येक माणूस एक शिकारी वाटत होता. त्याने स्वतःला एका काळोखी खोलीत बंदिस्त केले. आता त्याच्यासाठी टॉवर हा घर नव्हता, तर तो एक उभा तुरुंग होता. त्याने भिंतीवर रक्ताने किंवा लाल शाईने विचित्र आकृत्या काढायला सुरुवात केली. तो स्वतःशीच 2 वेगवेगळ्या आवाजात बोलू लागला. प्रकरण 5. अंतिम भ्रम. एका मध्यरात्री अद्वैतला वाटले की त्याची सावली भिंतीवरून पूर्णपणे वेगळी झाली आहे आणि ती खिडकीकडे धावत आहे. थांब, तू माझ्याशिवाय पूर्ण नाहीस, असे ओरडत तो त्या सावलीचा पाठलाग करू लागला. तो बाल्कनीपर्यंत पोहोचला. त्याला समोरच्या काचेच्या खिडकीत स्वतःचे प्रतिबिंब दिसले, जे त्याला आत येण्यासाठी खुणावत होते. एकाकीपणाच्या त्या अंतिम टोकावर अद्वैतला वाटले की खाली पडणे म्हणजे मरण नाही, तर या काचेच्या तुरुंगातून सुटका आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी टॉवरच्या खाली अद्वैतचा मृतदेह सापडला, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होते. जणू काही त्याने स्वतःच्या सावलीशी असलेले भांडण कायमचे मिटवले होते.